सध्या आपण वंतारामध्ये आहोत आणि वंतारामध्ये जे प्राणी रेस्क्यू केलेले आहेत त्या प्राण्यांना ठेवण्याचं ठिकाण हे सगळ्यात मोठं वंतारा आहे आणि या वंतारामध्ये जवळपास 260हून अधिक हत्ती आहेत ज्या वेगवेगळ्या कारणास्तव या वंतारामध्ये आलेल्या आहेत। काही हत्ती जे आहेत ते संपूर्ण सर्कसमधून आणलेत, काही लोडिंगचे हत्ती होते, काही मंदिरातले हत्ती होते। असे जे हत्ती आहेत ते या वंतारामध्ये रेस्क्यू करण्याकरता रेस्क्यू करून आणण्यात आणलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार जी आहे ती उत्तम पद्धतीची या ठिकाणी होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। आपण ही हत्ती पाहू शकतो। या हत्तीला खरं तर ॲक्सिडेंट झालेला होता, मागून बसने येऊन या हत्तीच्या पाठच्या पायाला ठोकलेलं होतं आणि त्यानंतर ही संपूर्ण हत्तीचा जो पाय आहे तो एका ठिकाणी बेंड झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत डॉक्टर धीरज आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या सगळ्या हत्तीच्या संपूर्ण प्रकृतीबद्दल आणि त्यांच्यावरती हत्तीवरती काय उपचार सुरू आहेत त्या संदर्भात। हत्तीचं नाव काय आहे आणि ही हत्ती वंतारामध्ये कधी आली आणि काय प्रसंग या हत्तीबरोबर घडला आणि ही हत्ती इथं रेस्क्यू करण्यात आली? अच्छा, या हत्तीचं नाव आहे धुनमती आणि या हत्तीला आहे अँकायलोसिस, आपण त्याला जॉईंटचा डिसीज असं म्हणतो। की समजा तुम्ही मागच्या अँगलला समजा तुम्ही बघितलं तर याचा पाय आहे ना एका साईडने तेढा झालेला आहे, एक पाय सरळ आहे पण दुसरा पाय एकदम तेढा आहे आणि ही हत्ती रायडिंग एलिफंट होती। आपण समजा तुम्ही एक वरचा भाग तुम्ही बघितला तर तिथले केस वगैरे तुम्हाला गेलेला आहे, म्हणजे त्याच्या वर एक हौदा म्हणून ठेवला जात होता कंटिन्युअसली, मग तिला त्याच्यावर लोक बसायचे ना मग त्यानंतर ते कंटिन्युअस चालायचे। शक्यतो माझ्या माहितीनुसार ही हत्ती एका फोर्टवर चालायची, म्हणजे एका किल्ल्यावर या हत्तीला न्यायचे, त्याच्यामुळे हिच्या जॉईंटमध्ये प्रॉब्लेम आला आणि मग त्यानंतर मग आपल्याकडे जेव्हा हत्ती इथे आली तर आपणच इथे काय करू राहिलो, याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊ राहिलो। आपण त्याच्यावर बघू राहिलो एक छोटासा लेप लावलेला आहे आणि हा लेप आपल्या माहुतांनीच बनवलेला आहे, कारण का आपल्याकडे जी हत्ती ठेवण्याची परंपरा आहे ही हजारो वर्षा पुराणी आहे। त्यांना आपल्या माहुतांना माहित आहे की हत्ती कशा प्रकारे ठेवला जातो आणि त्यांचा आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण माहित आहे, म्हणून आपल्याकडे जे माहुत आहे, जे आता हे मुन्नाभाई वगैरे आहे किंवा कलाजी आहे वगैरे आहे, ते काय करतात, एक लेप बनवतात आणि याची ट्रीटमेंट करतात। सो आपण एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो, आपण इथे ॲलोपॅथी ट्रीटमेंट करतो, आपण इथे ॲक्युपंक्चर पण ट्रीटमेंट करतो आणि कधी कधी आपल्याला लेझर थेरपी वगैरे या पण ट्रीटमेंट इथे करावं लागतो। तर हा इथे जो प्रकार दिसू राहिला तुम्हाला हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल आहे। परंतु आता ही हत्ती जी आहे ही कधीपर्यंत बरी होऊ शकते, तिची तुम्ही ट्रीटमेंट ही करू शकता काय, ह्याला एक टाइम ड्युरेशन असतो का काही? आता एक पर्टिक्युलर कंडिशन अशी आहे की आता हिचा पाय वाकडा झालेला आहे, त्या कंडिशन पासून आपण परत नॉर्मल स्टेटमध्ये आणणं खूप मुश्किल आहे। पण आता ही कंडिशन इथून आणखी जास्त खराब नाही झाली पाहिजे यासाठी आपले प्रयत्न नेहमी सुरू राहणार। की आता इथून समजा जास्त आणखी तेढा झाला, तिचा पाय झाला तर मग तिला उठता पण येणार नाही आणि चालता पण येणार नाही। आता आपण तिला या कंडिशनमध्ये तिला स्टेबल वगैरे ठेवलेलं आहे। आणि किती वर्षाची आहे ही हत्ती? ही 50 पेक्षा जास्त आहे आणि पाठी देखील एक हत्ती आहे, त्या हत्तीची सगळी माहिती काय, कारण की त्याचं संपूर्ण आंघोळ जे आहे तो माहूत घालताना पाहायला मिळतोय, त्या सगळ्या संदर्भाची माहिती काय, ती हत्ती नक्की नाव काय आहे, तिचं वय काय आहे? असं तिचं नाव आहे चंपा आणि तिला सध्या आजार असा आहे की ते दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे आणि त्यामुळे आता ही हत्ती, ही चंपा आणि धुनमती हे एकदम सोबत राहते। याला आपण आता यांचा बॉन्ड त्यांनी स्वतः बनवलेला आहे, आपण त्याला ब्रेक नाही करू शकत, म्हणून आपण आता इथे माहूत काय करता, इथे त्याची आंघोळ वगैरे घालत आहे। रोज आपला एक प्रकार असतो की हत्तीला रोज सकाळी आंघोळ करायची आणि त्याला त्याची निगा राखायची। परंतु आता ही हत्ती जी आहे ती संपूर्ण ब्लाइंड आहे, तर तिच्यावरती उपचार काय तुम्ही करता, कशा पद्धतीने तिची निगा राखली जाते? अच्छा, हिचा ब्लाइंडनेस हा मेकॅनिकल डॅमेज म्हणून आला आहे, म्हणजे काहीतरी काहीतरी लागलं, इथे घाव झाला आणि त्यानंतर मग तिला ब्लाइंडनेस आला। आता ती कंडिशन अशी आहे की ती कंडिशन आपण रिपेअर नाही करू शकत, ती आता आपल्या लाईफ टाईम ती कंडिशन झालेली आहे। पण त्यात आणखी काही इन्फेक्शन नाही झालं पाहिजे किंवा कधी काही एलिफंटमध्ये पार्शल ब्लाइंडनेस असते, म्हणजे थोडं दिसते, आपण ती कंडिशन जरी मेंटेन करून ठेवली तरी चांगलं आहे। आता हिचं वय पण झालेलं आहे, आपण रिप्लेस करू शकतो, आपण कधी कॅटरॅक्टचं ऑपरेशन वगैरे करतो, पण वयानुसार आपल्याला त्याचं डिसिजन घ्यावं लागतं। या दोन्ही हत्तींची पुन्हा एकदा नाव? चंपा आणि धुनमती।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. डॉक्टर नीरज ढाले आहेत. चंपा आणि धुनमती या 2 हत्ती ज्या आहेत त्या सध्या वंतारामध्ये आहेत. सध्या धुनमतीच्या पायाला संपूर्ण लागलेला आहे, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहे. दुसरी जी चंपा आहे ती संपूर्ण कुठेतरी ब्लाइंड आहे, तिला दिसत नाही आहे. तिच्यावरती देखील या संपूर्ण वंतारामध्ये जी आहे ती उपचार सुरू आहे. त्या सगळ्या उपचार पद्धतीची माहिती जी आहे ती डॉक्टर नीरज ढाले यांनी आपल्यासोबत बोलताना दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, वंतारा, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.